नमस्कार. भूत भूत आहे काय? भूत म्हणजे काय? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण करत आहोत. भूत एक काल्पनिक गोष्ट आहे. भूत आहे ही एक कल्पना आहे, भ्रम आहे, गैरसमज आहे, आपला भास आहे. जगात भूत कुठेही नसतं, पहिलंही नव्हतं, आताही नाही आणि येणार बी नाही. या जगात फक्त माणूस आहे, कुठेही भूत नाही, भूताचं अस्तित्वच नाही. भूत जर असते तर माणूस नसता, माणसाची राख झाली असती. म्हणून जगामध्ये कुठेही भूत नाही. भूत आहे हा एक गैरसमज आहे, एक कल्पना आहे, हा एक भास आहे. म्हणून कुठेही असो, कुठेही भूत नाही. भूत आहे तर मग समोर का येत नाही, दिसत का नाही? भूत आहे तर मग आपण जिवंत कसं काय? भूत आहे तर मग आपल्या डोळ्यासमोर येत का नाही? आपल्याला भीतं का ते? नाही. ते भित्र आहे का? मग असा भूत का दिसत नाही? असं नजरेसमोर भूत का येत नाही? असं प्रत्यक्ष भूत का दिसत नाही? हा कुठेही भूत का दिसत नाही? भूत आहे तर मग आपल्या लगेच डोळ्यासमोर का येत नाही? म्हणून जगात कुठेही भूत नाही. भूताचं अस्तित्व कुठेही नाही. म्हणून भूत आहे असं म्हणू नका, कारण कुठेही भूत नाही. भू म्हणजे भीती. भू म्हणजे भीती. कारण ही भीती माणसाच्या मनात असते. माणसाचं मन हे माणसाला भीती घालते. माणूसच माणसाला भीती घालतो. म्हणजे माणसाचं मन हे भित्र असतं. ज्याचं मन भित्र आहे त्याला भूत दिसतं. ज्याचं मन धीट आहे त्याला भूत दिसत नाही. म्हणून मन धीट ठेवा, भूत दिसणार नाही. कारण जो माणूस भितो तो कशालाही भूत मानतो, कोणत्याही गोष्टीला भूत मानतो, कुठेही भूत आहे असं म्हणतो. तो सावलीला सुद्धा भीतो आपल्या. जगात कुठेही भूत नाही, भूताचं अस्तित्व नाही. नाही म्हणजे नाही, भूत कुठंच नाही. कोण्या कान्या कोपऱ्यात राहू द्या, कुठंच भूत नाही. या भूताच्या गैरसमजापायी, या भूताच्या भ्रमापायी, या भूताच्या काल्पनिक गोष्टीपायी काही पिक्चरच्या टाक्यासुद्धा बंद पडल्या, काही ठिकाणी सुद्धा बंद पडली. परंतु हा एक गैरसमज आहे, हा भ्रम आहे, हा भास आहे. जगात कुठेही भूत नाही. म्हणून निर्भयतेने वागा, धीट वागा. कुठेही भूत नाही. भूत लागलं, या भूतानं मारलं, या भूतानं पकडलं, या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. या सगळ्या फसवाफसवीच्या गोष्टी आहेत. हा सगळा भास आहे, ही सगळी कल्पना आहे, हा सगळा गैरसमज आहे. म्हणून भूत कुठेही नाही. भूत अस्तित्वातच नाही तर भूत कसं पकडल, भूत कसं धरल? म्हणून जगात कुठेही भूत नाही. रात्रीच्या वेळेस जर समजा आपण जात आहोत तर रात्रीच्या वेळेस काय राहतं, एखाद्या शेतामध्ये कोणी डुक्कर वगैरे येऊ नये म्हणून माणसासारखा एक नकली कुत्रा उभा केलेला असतो. त्याला कपडे असे 2 काठ्या राहून त्याला कपडे घातलेले असतात माणसाचे, माणसा टाईप त्याचं. कारण कोणी जनावरं वगैरे कोणी येऊ नये, या शेतात कोणी येऊ नये म्हणून.
रस्त्याने चालता चालता रात्रीच्या वेळेस जाता जाता ते माणसाचं केलेलं जे लाकडं आपलं जे म्हणजे माणसाचे कपडे टाकून केलेलं जे असतं ते हलतं आणि हल्ल्यामुळे आपल्याला वाटतं की भूत आहे, भूताचे हात चालत आहे, भूताचं डोकं हलत आहे. कारण ते माणसा टाईप केलेलं असतं म्हणून आपल्याला वाटतं तिथं भूत आहे, म्हणून आपण घाबरतो. कारण ते हलतं, वाऱ्यानं हलतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की ते भूतच आपल्याला बोलवायले किंवा भूतच आपल्या मागं लागले किंवा भूतच. परंतु भूत नसतं, ते माणसा टाईप केलेला पुतळा असतो म्हणून भूत नसते. ज्याची भीती आपल्याला वाटते रात्रीच्या वेळेस. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस वाऱ्यामुळे भरपूर गोष्टी हलतात. झाडाचे पानं हलतात. त्याच्यानंतर झाडावर एखादा कपडा पडलेला असेल तो आपल्याला माणसासारखा दिसतो, तो आपल्याला हातासारखा दिसतो, तो आपल्याला पायासारखा दिसतो. अशा अनेक वस्तू आपल्याला भूतासारख्या दिसतात. कारण रात्रीच्या वेळेस अंधार असतो त्यामुळे स्पष्ट दिसू शकत नाही आणि या रात्रीच्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी सर्व भूतासारख्या दिसतात. परंतु जगामध्ये कुठेही भूत नाही, आपला गैरसमज असतो, आपली ही मनातली भीती असते, आपल्याला मन हे घाबरविते, आपल्याला हे मन हे आपलं मन आपल्याला घाबरवते. परंतु मनाला जर धीट केलं, मन जर धीट ठेवलं, मन जर एकाग्र केलं, धीट ठेवलं तर तुम्हाला कुठेही भूत दिसणार नाही, भूताचं अस्तित्व कुठेही दिसणार नाही. हा भूत आहे, हा एक गैरसमज आहे, हा एक भ्रम आहे, हा भास आहे, ही एक काल्पनिक गोष्ट आहे. आणि अनेक काही असे माणसंही असतात की जे दुसऱ्याला भूताची भीती दाखवतात. असे काही लोक आहेत की जे दुसऱ्याला फसवण्यासाठी, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी, दुसऱ्याचा गैरफायदा घेण्यासाठी, दुसऱ्याच्या चांगल्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेण्यासाठी ते भूताचं नाटक करतात, भूताचं सोंग घेतात आणि त्याला घाबरवतात. परंतु लक्षात ठेवा, भूत कुठेच नाही. काही ढोंगी पाखंडी लोक असतात जे भूताचं सोंग करतात, भूत आहे म्हणतात आणि तुम्हाला भीती घालतात, तुम्हाला धास्तीत पाडतात आणि तुम्हाला घाबरवतात. परंतु जगात कुठेही भूत नाही, भूताचं अस्तित्व कुठेही नाही. फक्त माणूस आहे, माणूस आहे, माणूस आहे. जगात कुठेही भूत नाही. म्हणून निर्भयतेने वागा, धीरतेने वागा, भिवू नका, घाबरू नका. कोणत्याच गोष्टीला कशालाच भिवू नका. मन धीट ठेवा, मन एकाग्रता ठेवा, सावधान राहा, सतर्क राहा. फक्त चोरापासून सावधान राहा. जगात तर भूत नसतेच. तर आपलं मन धीट ठेवा. मन जर धीट असेल तर तुम्हाला काही दिसणार नाही आणि कुठेही काही तुम्हाला दिसणार नाही. पण भूत आहे ही एक कल्पना आहे, हा भास आहे, हा एक गैरसमज आहे. लक्षात ठेवा, कुठेही भूत नाही, भूताचं अस्तित्व कुठेही नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.